आता हे जसं आपलं ऑन द स्पॉट चालू आहे, कुठेही वळण घेऊ शकतो. आता फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालीये, रिझन आहे मोबाईल. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा काही ना काही या गोष्टीचा इम्पॅक्ट असेल. हो हो आहे. मी त्याला थोडीशी फ्लिप साईड त्या ठिकाणी सांगतो की मलाही 2 मुलं आहेत आणि मलाही माहिती होतं की मोबाईलचे दुष्परिणाम काय होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहेत. मला अभिमानाने मी सांगतो की माझे दोन्ही मुलं मोबाईल नाही वापरत. आणि त्याचं रिझन काय आहे, म्हणजे हे कसं शक्य केलं, तर मी आणि माझ्या पत्नीने एक ठरवलं होतं की काही जरी झालं तर आपण मोबाईल पासून मुलांना दूर ठेवायचं. आणि मग आम्ही त्याच्यासाठी मग मुलांना एंगेज कसं करायचं, कारण आजूबाजूचं तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. एक्झॅक्टली. बाहेर गेल्यानंतर ते तर बघणारच आहे, ते ऑब्व्हियसली अट्रॅक्ट होतात. तर आम्ही काय केलं की घरी आल्यानंतर आम्ही दोघी मोबाईल वापरायचं बंद करून घ्या. हातामध्ये पुस्तकं घेतली, काहीतरी खेळणी घेतली आणि मुलांसोबत सायकल खेळणे असेल, मुलांसोबत गप्पा मारणे, त्यांना गार्डनला घेऊन जाणे, अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना एंगेज ठेवलं. आता वाट बघतात आमची घरी गेल्यानंतर की अरे हा आज कुठे जायचंय, आज बाहेर कुठे जायचंय, काय करायचंय. तर मुलांच्या हाताला येतील अशा ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी 100, 200 पुस्तकं ठेवली. त्या पुस्तकांना ते हातात घेतात, फाडतात, बघतात, लिहितात. म्हणलं करू द्या, काय होणार आहे, खराबच होणार आहेत ना. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय होतीये, तर ते मोबाईल पासून दूर. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा क्वेश्चन प्रत्येक गेस्टला असायचा की मोबाईलचा इम्पॅक्ट होतोय, कसं थांबणार, काय मेसेज देणार. तर हे कोइन्सिडन्स एवढा सुंदर आणि याचा आन्सर एवढं क्लिअर भेटलंय सर, खरं सांगतोय. जे जर तुम्हीच घरी मोबाईल आई वडील घेऊन नाही बसला, मुलांसोबत जेव्हा एंगेज राहिला तर त्यांना एक एंटरटेनमेंट भेटतोय आणि त्या एंटरटेनमेंटने त्यांचं मन एकदम बिझी राहतोय, हॅपी राहतोय. कशाला मोबाईल घेतील, घेणारच नाही मोबाईल ऑब्व्हियसली. एक व्हिडिओ खूप चालत होता सर, ते आई वडील काय करते, ते पुस्तक घेऊन बसते आणि एक लहान मुलगा समोर असतो आणि तो पण येऊन पुस्तक घेऊन बसतो. म्हणजे हे एक सिंपल एक एक्झाम्पल आहे. मग कसं मोबाईल सोडवायचा, काय पण नाही. तुमचा मोबाईल सुटला तर बरोबर लहान मुलांचा, तुमच्या चांगल्या सवयी जर असल्या तर बरोबर मुलांना आपल्या चांगल्या सवयी लागतात. दुसरं काय नाहीये रिझन. येस. फक्त एवढंच आहे की तुम्हाला करायचे का नाही करायचे हे ठरवायचं. तुम्ही जर केलं तर चांगलंच आहे, होणार. तुमच्या मनामध्ये बरोबर ठाम आहे की आपल्याला करायचं. तुम्ही केलं नाही का? फर्स्ट भेटले असे पेरेंट आणि असे टीचर. थँक्यू सो मच.